नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर भाऊबीज ओवाळणे आणि ऑक्टोबर हप्ता जो आहे तर याची सगळ्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे। तर हा हप्ता साधारणतः कधी जमा होऊ शकतो या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत। सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ई-KYC चालू आहे। 2 दिवसांपूर्वी ई-KYCला तात्पुरती स्थगिती आल्याचं समोर येत होतं, परंतु अजून तशी शासकीय घोषणा झाली नाही आहे। त्यामुळे ज्यांची ई-KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी ई-KYC करून घ्यायची आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर हा ई-KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार आहे। तर मध्येच उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत, तर यांनी लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी देणार अशा प्रकारची घोषणा केली आणि सोशल मीडियावरती चुकीचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर दाखवण्याची सुरुवात झालेली आहे। आजपासून 3,000 रुपये जमा होणार आहेत। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरण आहे याची तारीख घोषित झालेली आहे। लाडक्या बहिणींना 6,000 रुपये किंवा 3,000 रुपयांपेक्षा जास्त बोनस मिळणार आहे असे अनेक व्हिडिओज सध्या व्हायरल होत आहेत आणि बिचाऱ्या लाडक्या बहिणी देखील असे व्हिडिओज आहेत ते पाहत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी घोषणा जरी केली असेल तरी शासकीय मान्यता देणारी तशी कोणतीच घोषणा पुन्हा झालेली नाही आहे। मंत्री आदित्य तटकरे असतील यांचं ट्विटरचं अधिकृत पेज असेल तर या ठिकाणी देखील कोणतीच अपडेट देण्यात आली नाही आहे। त्यामुळे घोषणा तर झाली तर भाऊबीज ओवाळणी कधी मिळणार याची देखील उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आहे। आणि याचबरोबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुकांचा कालावधी असल्यामुळे याची आचारसंहिता नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो अधिकृत मान्यता देणारा GR आहे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत कोणत्याही दिवशी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर जो नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा आहे तर याच्यामध्ये हप्ते वितरणाची शक्यता आहे। तर सध्या मागच्या 2 दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महाराष्ट्र शासनातर्फे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु अजून देखील या संदर्भात कोणतीच अपडेट आलेली नाही आहे। आदित्य तटकरे यांची देखील घोषणा झालेली नाही। त्यामुळे जर हप्ते वितरण लवकर होत असेल तरी देखील ही आनंदाची बातमी आहे, पण शासनाने तसं परिपत्रक किंवा मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा तशी होणं अपेक्षित आहे। सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या अनेक घोषणा सांगितल्या जात आहेत तर यामध्ये काही तथ्य नाही आहे। त्यामुळे सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या सोशल मीडियावरती चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत की हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, त्यानंतर हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, तर यात काहीही तथ्य नाही आहे। तर सगळ्यात प्रथम आहे की हप्ते वितरणाचा GR यावा लागतो आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केल्यानंतर DBT वितरण केलं जातं। तर साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा लाभ आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत यांच्यासाठीचा ऑप्शन अजून उपलब्ध झाली नाही आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यांमध्ये थकीत जी हप्ता जो बाकी होता तो देखील वितरणासंदर्भात शासनाचं अजून कोणतंच उत्तर आलेलं नाही आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा। तुमच्या जर काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।